आजकाल ही रेसिपी खूपच व्हायरल झालेली आहे. सतत माझ्या फीडमध्ये येत होती म्हणून म्हटलं चला ही एकदा ट्राय तर करून बघितलंच पाहिजे. सगळेच ही रेसिपी बनवतायत म्हटलं चला सर्वजण ट्राय करतायत ना, आपण देखील ट्राय करून घेऊया. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, एवढी सुंदर लागत होती ना त्याची टेस्ट, मला खूप आवडली. माझी जर आता कुल्फी कोणती फेवरेट असेल ना तर ही मँगो कुल्फी आहे. त्याचबरोबर आपण ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी बनवणार आहोत, पेपर ग्लासमध्ये. बरं, तुम्हाला अजिबात कोणत्या मोल्डची गरज नाही. नमस्कार सर्वांना, स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण व्हायरल होत असलेली मँगो कुल्फी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आधी आपण दूध उकळायला ठेवूया. इथं मी 1 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध उकळतंय तोपर्यंत आपण प्रीमिक्स बनवून घेऊया. प्रीमिक्स बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घ्यायचे 1/4 कप काजू, 3 टेबलस्पून घ्यायचे आहेत बदाम आणि 2 टेबलस्पून पिस्ताशियो. त्याचबरोबर 1/4 मी तर साखर घेतलेली आहे. आता गोड तुम्हाला ज्याप्रमाणे लागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक करायचं नाही, थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं. साखरेच्या जागी जर तुम्ही कंडेन्स मिल्क वापरलं ना तरी चालेल. टेस्ट पण छान येते आणि थिकनेस पण खूप लवकर येतो. दूध उकळते, पण दूध उकळत असताना एक लक्षात ठेवायचं की अधूनमधून आपल्याला त्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली करपायला चालू होतं. आता दूध आपल्याला निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. दूध आटलं की त्याच्यामध्ये दूध पावडर टाकायची. दूध पावडर इथं मी 3 ते 4 टेबलस्पून घेतलेली आहे. आणि जे प्रीमिक्स आपण बनवलेलं ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं. गुठळ्या होऊन द्यायच्या नाही, पटकन हलवून घ्यायचं. एकसारखं ढवळत राहायचं त्याला. हे सर्व ॲड केल्यावर आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशी थिक झाली पाहिजे. व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दिसते त्याची तशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. हा आपण एक लक्षात ठेवा की आपल्याला हे मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं, नाहीतर खाली करपायला चालू होतं आणि उतू पण जाण्याची शक्यता राहते, म्हणून सतत हलवत राहायचं. टाकलेलं प्रीमिक्स एकदम मिक्स झालं, गुठळ्या सर्व मोडल्या की त्याच्यामध्ये केशर टाकायचं. आणि आता आपलं बॅटर पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थिक कन्सिस्टन्सीला आणून गॅस बंद करायचा आणि थंड होऊन द्यायचं. आणि हो, आपण ही जी कुल्फी बनवतोय ती कोणत्याही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा न वापरता बनवलेली आहे, तर ती उपवासाला सुद्धा चालते. निसंकोचपणे करून खाऊ शकता तुम्ही. दूध आटून आता थिक कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. हे थंड होतंय मिश्रण, तोपर्यंत आपण आंबे आहेत ना आपले, आंबे धुवून पुसून त्यातून आपल्याला बी काढून घ्यायची आहे. आम्ही तर त्याला आंब्याची कोई म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. कुल्फीचे जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड झाल्यावरच आंब्यामध्ये भरायचं आहे किंवा ग्लासमध्ये भरायचं आहे. गरम असताना भरू नका, आईस क्रिस्टल तयार होतील आणि बर्फ खाल्ल्यासारखं लागेल. सो अवॉइड करा. मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपल्या कुई पण काढून झालेल्या आहेत. आता आंब्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर आंबे उभं राहण्यासाठी आपल्याला खाली पेला किंवा वाटी घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आंबा ठेवायचा. दोन्ही आंब्यामध्ये सर्व मिश्रण पूर्ण भरून घ्यायचं. पूर्ण म्हणजे जास्त पण पूर्ण भरून घ्यायचं नाही, ओव्हरफ्लो होऊ शकतं थंड झाल्यावर. तर थोडीशी जागा ठेवा आणि जे आपण आंब्याचं काढलेलं वरचं तेच झाकण म्हणून ठेवायचं आहे. आता आपण राहिलेलं पेपर ग्लासमध्ये भरणार आहोत. माझ्याकडे टी साईजचे पेपर कप होते. जर तुमच्याकडे अजून मोठ्या साईजमध्ये असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. पाण्यासाठी पण किंवा ज्यूससाठी पण पेपर ग्लास येतात, ते सुद्धा वापरले तरी चालतील. सर्व ग्लासमध्ये कुल्फीचं मिश्रण भरून झाल्यावर आपल्याला यालासुद्धा ॲल्युमिनियम फॉईलने कवर करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे क्लिंग रॅप वगैरे असेल तर त्यांनी कवर करून घ्या. खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर फ्रीजमधलं जे आईस आहे किंवा त्याचं पाणी आहे ते कुल्फीमध्ये पडेल आणि क्रिस्टल तयार होतील. सो कवर करून घेणं गरजेचं आहे. पुन्हा त्याला होल पाडायचं ॲल्युमिनियम फॉईलवरती आणि आईस स्टिक यूज करायची. जर कोणाला आंब्यामध्ये पण बनवायची नसेल आणि पेपर कपमध्ये जरी बनवायची नसेल तर मी तुम्हाला अजून एक ऑप्शन दिलेला आहे. जसं की आपल्याकडे चहाचा पेला वगैरे असतो, त्याच्यामध्ये जरी तयार केली कुल्फी तरी चालेल. हां, ती जशी पहिले आपल्याला कापून मिळायची, 4 भाग करून मिळायची, असा डब्बा वगैरे ग्लास वगैरे असेल ना तुमच्याकडे तर यूज करा तुम्ही ते. त्यालासुद्धा कवर करून घ्यायचं आहे आणि हे रात्रभर पूर्ण थंड करून घ्यायचं. आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व कुल्फ्या तयार झालेल्या आहेत. आता मी प्रत्येक कुल्फी तुम्हाला अनमोल्ड करून दाखवते, किती छान आणि व्यवस्थित झालेली आहे.
आणि आपल्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या अशा 3 कुल्फ्या तयार झालेल्या आहेत. खूप मस्त लागत होत्या. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि या उपवासाला सुद्धा चालतात बरं. मग आता वाट कसली बघताय? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि या रेसिपीची मी इन्ग्रेडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कमेंटमध्ये पिन करून ठेवते. बघायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा. थँक्यू.